नमस्कार, मी सोनालीच किचन या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी मस्त चटपटीत आणि कमीत कमी वेळात लगेच होणारा नाश्ता तयार कसा करायची ही रेसिपी घेऊन आलेली आहे। चॅनल वरती नवीन असेल तर सबस्क्राइब करून घ्या। चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। चटपटीत मजेदार रेसिपीसाठी मी घेतलेला आहे प्रत्येकी चपातीसाठी 2 ते 2.5 चमचे बेसन घ्यायचा आहे। माझ्याकडे 4 चपात्या आहेत त्यामुळे मी 8 ते 9 चमचे बेसन घेतलेला आहे। त्यानंतर एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, एकदम बारीक बारीक चिरायचा आहे। एक टोमॅटो मीडियम साईजचा बारीक कापून घेतलेला आहे। भरपूर सारी कोथिंबीर आणि मिरची अशी बारीक कापून घेतलेली आहे आणि लिंबू घेतलेला आहे। लिंबामुळे ह्याची चव वाढण्यास मदत होते। आता या बेसनामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। आपल्या चपातीतही मीठ असणार आहे त्यामुळे ते लक्षात ठेवूनच घालायचं आहे। एक चुटकी हळदी, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, पण मिरचीही टाकणार आहे त्यामुळे लाल मिरची पावडर नाही टाकली तरी चालेल, नुसत्या मिरचीचं पण खूप उत्तम लागतं। आणि चटपटीत मजेदार करण्यासाठी यामध्ये चाट मसाला तर जाणारच। त्यानंतर बारीक चिरलेला कांदा असा कुस्करून घालायचा आहे। टोमॅटो घालायचा आहे। तुमच्याकडे जे व्हेजिटेबल्स असतील ते तुम्ही किसून घातले तरी चालतील। त्यानंतर बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर घालायची आहे आणि बारीक चिरलेली मिरचीचे काप घालायचे आहेत आणि शेवटी यावरती लिंबू पिळून घ्यायचा आहे। ते मिक्स करून घ्यायचं आहे। या नाश्त्यामध्ये बेसन, भरपूर सारे व्हेजिटेबल्स वापरलेले आहेत त्यामुळे आपला नाश्ता एकदम हेल्दी आणि प्रोटीन युक्त होणार आहे आणि महत्वाचं म्हणजे कमीत कमी वेळात तयार होणारा हा नाश्ता आहे। हे मिक्स झालेलं आहे। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालत हे व्यवस्थित त्याचं बेटर तयार करून घ्यायचं आहे। जास्त घट्ट पण नाही, जास्त पातळही नाही, थोडं थोडं पाणी घालत हे बेटर बनवल्यामुळे त्याची कन्सिस्टन्सी आपल्या लक्षात येते आणि गाठीही मोडायला आपल्याला जास्त त्रास होत नाही। मिक्स झालेला आहे। अजून थोडं आपण यामध्ये पाणी घालणार आहोत। यामध्ये भरपूर साऱ्या व्हेजिटेबल्स असल्यामुळे हा नाश्ता पौष्टिक आहे। तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मग इव्हनिंग ब्रेकफास्ट साठी सुद्धा तुम्ही तयार करू शकता। मिक्स झालेला आहे। यावरती अजून थोडंसं पाणी घालायचं आहे आणि बघा आपलं परफेक्ट असं बेटर तयार झालेलं आहे। जास्त घट्ट पण नाही, जास्त पातळही नाही, कन्सिस्टन्सी बघा एकदम असंच बेटर तयार करून घ्यायचं आहे आणि 5 मिनिटासाठी असंच हे बाजूला ठेवून द्यायचं आहे। 5 मिनिटं झालेली आहेत। आपलं हे बेटर चपातीला लावण्यासाठी एकदम परफेक्ट आणि तयार झालेलं आहे। माझ्याकडे ही उरलेली सकाळची चपाती आहे। काही भागामध्ये याला पोळी म्हणतात। या उरलेल्या चपातीपासून मी मस्त भन्नाट अशी इव्हनिंगच्या ब्रेकफास्ट साठी मी नाश्ता तयार करणार आहे। चपाती अशी मांडून घ्यायची आहे। आता ह्या चपातीवरती असं हे पसरवून घ्यायचं आहे। एकदम कडेपर्यंत सर्व हे भरून घ्यायचं आहे। मी चपाती मोठीच बनवते, जर तुमच्याकडे छोटी असेल तर अगदी सोपं जाईल करायला। अगदी कडेपर्यंत हे व्यवस्थित भरून घेतलेलं आहे। आता आपण जे चपाती लावलेलं आहे ते गरम करण्यासाठी मी एक पॅन कडक गरम करून घेतला आहे। त्यावरती तेल सोडून घ्यायचं आहे। आता गॅस मी एकदम मंद आचेवरती करून घेतलेला आहे आणि हे यावरती टाकून घ्यायचं आहे। त्याची बाजू अशी खाली टाकून घेतलेली आहे, म्हणजे आपण जो बेसनाचा घोल त्याला लावून घेतलेला वरच्या बाजूने तो तव्यावरती खाली गेला पाहिजे असं टाकून घेतलेला आहे। गॅस एकदम मंद आचेवरती ठेवलेला आहे। कडेने असं तेल सोडून घ्यायचं आहे आणि वरूनही पूर्ण ह्याचा थोडक्यात लेप लावून घ्यायचा आहे, म्हणजे पूर्ण अशी चपातीवरती भरून घ्यायचं आहे। खूप मस्त अप्रतिम हा नाश्ता तयार होतो। मी तवा असा फिरवून सगळ्या बाजू व्यवस्थित भाजून घेत आहे। आता ही चपाती खालून व्यवस्थित भाजली गेलेली आहे, ती पलटून घ्यायची आहे। अगोदर पूर्ण कडा ह्या सुट्ट्या करून घ्यायच्या आहेत, म्हणजे आपल्याला ही चपाती उलटायला पण सोपी जाते। एकदम मस्त आणि कडक झालेला आहे। यावरून तेल सोडून घ्यायचं आहे। मुलांच्या डब्याला जर असं तयार करून दिलं तर बघता बघता मुलांचा डबा कधी फस्त होईल कळणारच नाही। चपाती किंवा पोळी तुम्हाला जे म्हणायचे ते म्हणा, ते आता पलटवून घ्यायचे आहे। वरून याला तेल लावून घ्यायचं आहे।
एकदम क्रिस्पी होईपर्यंत ही भाजून घ्यायची आहे। मस्त कुरकुरीत झालेला आहे, क्रिस्पी भाजलेला आहे। आता गरमागरम आपण प्लेट मध्ये सर्व करूया। गरमागरम मी प्लेट वरती काढून घेतलेला आहे। त्यावरती टोमॅटो केचप टाकून घ्यायचा आहे। एकदम लज्जतदार चटपटीत होण्यासाठी मी त्यावरती शेव टाकून घेतलेली आहे। 0 शेव वापरलेली आहे। त्यानंतर डाळिंबीच्या बियावरून टाकलेले आहेत। हे ऑप्शनल आहे, जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही टाकू शकता। आणि त्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। एकदम मस्त चटपटीत कमी वेळात होणारा नाश्ता तयार झालेला आहे। तर कशी वाटली रेसिपी कमेंट मध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की तुमच्या घरी ट्राय करा आणि भरपूर लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा, आनंदी रहा। बाय बाय।